नमस्कार, मी अर्चना पाटील. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आर-टी-ई म्हणजेच राईट टू एज्युकेशन, बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षण कायदा 2009, बालकांचा सक्तीचा व मोफत शिक्षण हक्क कायदा 2009 नुसार खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील बालकांच्या प्रवेशासाठी 25% जागा राखीव ठेवण्याची तरतूद आहे. तर या प्रवेश प्रक्रियेमध्ये बदल करणारी एक अधिसूचना महाराष्ट्र राज्य सरकारनं 9 फेब्रुवारी 2024 रोजी जारी केली. या अधिसूचनेनुसार सरकारी शाळांपासून 1 किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या खाजगी विनाअनुदानित शाळांना या तरतुदीमधून वगळण्यात आलेलं आहे. केंद्र सरकारचा जो शिक्षण हक्क कायदा जो आहे 2009चा, तर या मूळ कायद्यामध्ये राज्य सरकारला कुठलाही बदल करता येणार नाही आणि राज्य सरकारने जी अधिसूचना जाहीर केली तर ती मूळ शिक्षण कायद्याच्या तरतुदींच्या विसंगत आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारने जी काही अधिसूचना जाहीर केली होती तर ती अधिसूचना आणि त्या संदर्भातले सर्व निर्णय हे रद्द केले आणि त्यामुळे आता दुर्बल व वंचित घटकातील बालकांना या खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेण्यासाठी किंवा त्याचा प्रवेश घेण्यासाठीचा जो काही मार्ग आहे तर तो मोकळा झालेला आहे. आर-टी-ई 25% राखीव जागा ज्या आहेत तर त्याच्यामध्ये प्रवेशासाठीची जी काही लॉटरीची सोडत होती तर ती आज जाहीर करण्यात आलेली आहे आणि या लॉटरीच्या सोडतीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला आहे तर त्या संदर्भात पोर्टलवरती सूचना जाहीर करण्यात आलेल्या आहेत आणि लवकरात लवकर आपण हा जो काही प्रवेश आहे तर तो निश्चित करायचा आहे. तर याच्या संदर्भातलीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत की आर-टी-ईच्या जे काही पोर्टल आहे तर त्या पोर्टलवरती आपण कशा पद्धतीने लॉग इन करणार आहे किंवा त्याच्या संदर्भातली जी काही माहिती आहे तर ती कशा पद्धतीने आपल्याला पाहता येणार आहे. उच्च न्यायालयानं आज आर-टी-ई संदर्भात दिलेल्या निकालामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांची किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल जे वंचित घटक आहेत तर त्या मुलांसाठी या शाळांमध्ये प्रवेश घेण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू की याच्यामध्ये या पोर्टलवरती आपण कशा पद्धतीने या याद्या पाहू शकतो किंवा इतर माहिती पाहू शकतो. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वात पहिल्यांदा आपण महाराष्ट्र शासनाची जी अधिकृत वेबसाईट आहे student.maharashtra.gov.in ADM या वेबसाईटला आपण सर्च करणार आहोत. ही वेबसाईट सर्च केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन होईल. हा अधिकृत संकेतस्थळ आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं. तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट पण दिलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला या प्रवेश प्रक्रियेसंदर्भातली संपूर्ण माहिती पाहायला मिळेल. या इंटरफेसवरती आपल्याला स्कूल लॉग इन, ऑनलाईन ॲप्लिकेशन, पेरेंट्स मॅन्युअल, आर-टी-ई 25% व्हिडिओ, ॲडमिशन शेड्यूल, आर-टी-ई 2024-2025 स्टेटस अशा पद्धतीचे इंटरफेस पाहायला मिळत आहेत. त्यानंतर आर-टी-ई 25% ॲडमिशन पोर्टल अकॅडमिक इयर 2024-2025. आपण जसजसं स्क्रोल करत खाली जाऊ तसतसं आपल्याला याच्यातील पुढील सूचना पाहायला मिळतील. थोडंसं या पेजवरती खाली आल्यानंतर आपल्याला प्रवेश प्रक्रिया किंवा प्रवेश अर्जाचं जे काही स्थिती आहे तर त्या संदर्भातील सूचना पाहायला मिळते. तर आर-टी-ई 25%चे ऑनलाईन प्रवेश अर्जाची स्थिती पाहत असताना सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन पोर्टल स्लो होऊ शकतो. त्यामुळे पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा. निवड यादीतील प्रवेशपात्र बालकाच्या पालकांनी अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदविली आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती व साक्षांकित प्रती घेऊन जाव्यात. तसेच आपल्याला मिळालेल्या अलॉटमेंट लेटरची प्रिंट त्यांच्या लॉग इनमधून किंवा पडताळणी समितीकडे जाऊन काढावी आणि काढून घेऊन पालकांनी आपल्याबरोबर आर-टी-ई पोर्टलवर असलेली हमीपत्राची प्रिंट देखील घेऊन जावी. ही अलॉटमेंट लेटरची प्रिंट किंवा जे हमीपत्र आहे तर त्याची प्रिंट देखील या पोर्टलवर कशा पद्धतीने काढणार तर हे देखील आपण पुढे पाहणार आहोत. आर-टी-ई ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 2024-25 या वर्षाकरिता निवड यादीतील प्रवेशपात्र पालकांना त्यांच्या मोबाईलवर SMS प्राप्त होतील. परंतु पालकांनी फक्त SMSवर अवलंबून न राहता आर-टी-ई पोर्टलवरील अर्जाची स्थिती या टॅबवर आपला अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही याची खात्री करावी. तर या सूचनांवर आपण लक्ष द्यायचं आहे.
त्यानंतर अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती व साक्षांकित प्रती पडताळणी समितीकडे जाऊन विहित मुदतीत आपण ऑनलाईन प्रवेश निश्चित करावा. आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित झाला आहे याची रिसीट पडताळणी समितीकडून घेणे आवश्यक आहे. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी अर्जाची स्थिती या टॅबवर आपला अर्ज क्रमांक लिहून प्रतीक्षा यादीतील आपला नंबर पाहावा. तर अशा पद्धतीने सूचना इथं देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतर मगच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे SMS पाठवले जातील. तर जे प्रतीक्षा यादीतील विद्यार्थी आहेत त्यांना देखील पुन्हा या यादीमध्ये किंवा या शाळांमध्ये प्रवेश घेण्याची संधी आहे. त्याबरोबर स्टेट समरीमध्ये टोटल सिलेक्शन झालेला जर आकडा बघितला तर तो 93,009 आहे आणि टोटल वेटिंगचा जर आकडा बघितला तर तो 71,276 इतका आहे. तर एवढ्या मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि एवढी मुलं वेटिंगमध्ये आहेत. तर याच्यानंतर आपल्याला खाली काही नोटिफिकेशन, सेल्फ डिक्लरेशन, काही GR वगैरे जे आहेत तर ते इथं दिलेले आहेत. आपल्याला जी माहिती हवी असेल तर ती माहिती याच्यावरती क्लिक करून आपण घेऊ शकतो. तर याच्यामध्ये जे आवश्यक कागदपत्र आहेत तर ते सुद्धा देण्यात आलेले आहेत. जी शाळांची लिस्ट आहे त्यांच्या फीजसोबत तर ती सुद्धा देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर हेल्प सेंटर आहे. त्यानंतर मूळ निवड यादी जे सिलेक्टेड आहे तर ती पण आहे. वेटिंग लिस्ट म्हणजेच प्रतीक्षा यादी देखील आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांची निवड किंवा निवड आणि प्रतीक्षा यादी देखील इथं आहे. त्यानंतर ॲडमिटेड, नॉट सिलेक्टेड, ॲडमिशन प्रोसेस, लॉटरीचं लॉजिक, त्यानंतर युजर मॅन्युअल, पालकांच्या काही सूचना किंवा ॲप्लिकेशन वाईज डिटेल अर्जाची स्थिती पाहणे असे सर्व ऑप्शन आपल्याला या स्क्रीनवरती पाहायला मिळतील. सिलेक्टेड विद्यार्थ्यांची मूळ यादी जर आपल्याला पाहायची असेल तर त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर खाली अकॅडमिक इयर येईल. त्याच्यामध्ये 2024-25 सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यापुढं डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा कोणता आहे तर तो आपल्याला सिलेक्ट करावा लागेल. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर सर्व जिल्हे येतील. त्यातील आपल्याला जो जिल्हा हवा असेल त्या जिल्ह्यावरती क्लिक करून आपण ही यादी डाउनलोड करून घेऊ शकतो. तर इथं जिल्हा क्लिक केल्यानंतर पुढं गोवरती क्लिक केले की जी काही यादी आहे तर ती डाउनलोड होईल. आवश्यकता असेल तर या यादीची प्रिंट देखील आपण काढू शकतो. यादीमध्ये ॲप्लिकेशन नंबर, नाव आणि ज्या शाळेमध्ये आपल्याला ॲडमिशन मिळालेलं आहे तर त्या शाळेचं नाव देखील इथं पाहायला मिळेल. याच पद्धतीनं आपण वेटिंग लिस्ट म्हणजेच प्रतीक्षा यादी जी आहे तर ती देखील पाहू शकतो. प्रतीक्षा यादीवरती क्लिक केल्यानंतर त्याच्यामध्ये वर्ष 2024-25 हे सिलेक्ट करायचं आहे अकॅडमिक इयर. त्यानंतर पुन्हा इथं आपल्याला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करावी लागेल. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर याच्यामध्ये सगळ्या डिस्ट्रिक्ट येतील आणि त्या डिस्ट्रिक्टपैकी आपल्याला ज्या डिस्ट्रिक्टची यादी पाहायची आहे तर ती डिस्ट्रिक्ट आपण सिलेक्ट करणार आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या डिस्ट्रिक्ट येत आहेत. प्रत्येक डिस्ट्रिक्टची यादी आपण पाहू शकतो. तर ही डिस्ट्रिक्टची यादी आपण सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा गो या ऑप्शनवरती क्लिक करायला लागेल. गो या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं यादी ओपन होईल. ही वेटिंगवर असणाऱ्या मुलांची यादी आहे. सिलेक्शनच्या यादीमध्ये जर आपल्या बालकाचं नाव नसेल तर या यादीमध्ये नाव आहे का हे आपण पाहू शकतो. याच्यामध्ये नाव कोणत्या शाळेसाठी वेटिंगला आहे तर हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. निवड यादीमध्ये ज्यांचं नाव असेल तर त्यांनी इथं जे काही हमीपत्र दिलेलं आहे तर ते डाउनलोड करून ते पूर्ण भरून घेऊन कागदपत्रांसोबत सादर करणं आवश्यक आहे. सेल्फ डिक्लरेशन म्हणजेच हमीपत्र याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला हमीपत्र समोर ओपन होईल. त्याची प्रिंट काढून आपल्याला सबमिट करावी लागेल. हे हमीपत्र पूर्ण भरून हे आपल्याला कागदपत्रांसोबत सादर करावं लागेल. या हमीपत्राची जी काही PDF आहे तर ती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथं जाऊन तुम्ही ते हमीपत्र डाउनलोड करून घेऊ शकता. त्याचबरोबर पोर्टलची लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी जे काही लागणारे कागदपत्र आहेत तर ते आपण स्क्रीनवरती रिक्वायर्ड डॉक्युमेंट असा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक केले तर ती PDF आपल्याला डाउनलोड करून घेता येते. यामध्ये प्रवेशासाठी आवश्यक असणारे सर्व कागदपत्रांची यादी दिलेली आहे. ज्यांचं निवड यादीत नाव आहे तर त्यांनी आता पुढं काय करायचं आहे तर त्यांना अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढावी लागेल. इथं ऑनलाईन ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर युजर लॉग इन ओपन होईल. तर त्याच्यामध्ये आपल्याला आपला ॲप्लिकेशन ID नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकून झाल्यानंतर हे लॉग इन करायचं आहे. ते लॉग इन केल्यानंतर जे ॲडमिट कार्ड आहे तर ते आपल्याला डाउनलोड करून घ्यावं लागेल. ॲडमिट कार्ड, हमीपत्र आणि सर्व लागणारे आवश्यक कागदपत्र घेऊन आपण आपल्या बालकाचा प्रवेश निश्चित करू शकतो.
तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.